बघा, आतापर्यंत आपण कर्तरी प्रयोग पाहिला, कर्मणी प्रयोग पाहिला, आपण भावे प्रयोगाला सुरुवात केलेली होती, बरोबर आहे. कोणत्या प्रयोगाला सुरुवात केलेली होती? भावे प्रयोगाला सुरुवात केलेली होती. आता तोच भावे प्रयोग जो आहे तो आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे, पण थोडं आपण रिव्हिजन घेऊया, ठीक आहे. आलं लक्षामध्ये? जेणेकरून म्हणजे रिव्हिजनमध्ये काय माहिती आहे का, ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे ती गोष्ट सांगतो, ठीक आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलो. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत रे पोरं? सांगा पटकन. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत, ठीक आहे. पहिला कोणता आहे सांगा ना रे? कर्तरी प्रयोग, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा कोणता आहे? कर्मणी प्रयोग. आणि तिसरा कोणता आहे? भावे प्रयोग. तिसरा कोणता आहे इथं? भावे प्रयोग, बरोबर. मग हा जो कर्तरी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोगातील कर्ता कुणानुसार बदलत असतो? सांगा. कुणानुसार बदलत असतो? कर्त्यानुसार बदलत असतो, बरोबर आहे. कर्मणी प्रयोगातील क्रियापद कुणानुसार बदलत असतो? कुणानुसार बदलते? कर्मानुसार. आणि भावे प्रयोगातलं कर्मानुसारही बदलत नाही आणि कर्त्यानुसारही बदलत नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, आणि कर्तरी प्रयोगातला आता आपण या ठिकाणी प्रयोग ओळखताना काय लक्षात ठेवायचं माहित आहे का? कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ठीक आहे. काय ओळखता आलं पाहिजे? कर्ता आणि कर्म, बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्यात दुसरा सगळ्यात महत्वाचा रोल कुणाचा आहे रे पोरं? विभक्ती. कुणाचा आहे? विभक्तीचा, बरोबर आहे. आता बघा, कर्ता जो आहे ना, ठीक आहे, हा कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल, कर्त्याची विभक्ती कोणती असेल पोरं? प्रथमा विभक्ती असेल, आणि वाक्यात कर्म असेल आणि हे कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असेल तर हा 100% कोणता प्रयोग असतो सांगा? हा, कर्तरी. आणि कर्म जर आलं तर सकर्म कर्तरी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे कर्तरी प्रयोगातला कर्ता, कर्तरी प्रयोगातला कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? चटकन सांगा. कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आलं लक्षामध्ये? मग आपण त्या ठिकाणी प्रयोग ओळखत असताना तिथं बदलून पाहायचंय की हे एवढंच चेक करायचंय. अगोदर कर्ता ओळखायचा, त्याच्यानंतर कर्म ओळखायचं, आलं लक्षामध्ये, आणि त्याची विभक्ती पाहायची. आलं लक्षामध्ये? एवढंच काम तुम्ही करायचं आहे. पहा, कर्तरी प्रयोगातला कर्ता नेहमीच कोणत्या विभक्तीत असतो? मग प्रथमा विभक्तीत असतो. इकडे पहा, कर्मणी प्रयोग. आता या कर्मणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये काय आहे रे पोरं? हा जो कर्ता आणि कर्म, पहा, कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होईल का? कर्म तर यावंच लागतं, आणि हे जर कर्म जर आलं तर हे कर्म कायम कोणत्या विभक्तीत असावं लागतं? इथं प्रथमा. कर्मणी प्रयोगातील कर्म नेहमीच कोणत्या विभक्तीत असतं? प्रथमा विभक्तीमध्ये असतं. आणि कर्ता जो आहे हा कर्ता कधीच कोणत्या विभक्तीत नसतो रे? कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. कधीच प्रथमा विभक्तीत नसतो, ठीक आहे. ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्मणी प्रयोगातील कर्ता कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि कर्म जे आहे हे कर्म नेहमीच कोणत्या विभक्तीमध्ये असतं? सांगा पटकन. कोणत्या विभक्तीमध्ये असतं? प्रथमा विभक्तीमध्ये असतं. कोणत्या विभक्तीमध्ये असतं? प्रथमा विभक्तीमध्ये असतं. असं जर असेल तर 100% कोणता प्रयोग असेल? मग कर्मणी प्रयोग असेल. आलं लक्षामध्ये? आणि आता हे काही इकडे पहा, हा जो भावे प्रयोग आहे, भावे प्रयोग जर व्हायचा जर असेल तर कर्ता जो आहे हा कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो म्हणजे असतो, ठीक आहे. विभक्तीचा प्रत्यय असतोच. याचाच अर्थ दुसरा आहे, पहा, कर्ता कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. भावे प्रयोगातला कर्ता देखील कधीच प्रथमा विभक्तीमध्ये नसतो, आणि कर्मणी प्रयोगातला कर्ता ही कधीच प्रथमा विभक्तीमध्ये नसतो. मग एकमेव कर्ता आहे कोणत्या प्रयोगाचा जो कायम प्रथमा विभक्तीमध्ये असतो? कर्तरी प्रयोगाचा कर्ता जो आहे तो कर्तरी प्रयोगाचा कर्ता हा कायम कोणत्या विभक्तीत असतो? मग
प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि भावे प्रयोगामध्ये जर कर्म जर असेल हो, भावे प्रयोगामध्ये कर्म जर असेल तर हे कर्म कायम द्वितीय विभक्तीत असतो. कोणत्या विभक्तीत असतं रे? द्वितीय विभक्तीमध्ये असतं. ठीक आहे. मग द्वितीय विभक्तीमध्ये असेल तर त्याला कोणते प्रत्यय असतील हो? स, ला, ना, ते हे प्रत्यय त्याला लागलेले असतील. बरोबर आहे? स, ला, ना, ते हे प्रत्यय त्याला लागलेले असतील कर्माला. हे कोणाला समजलं? एकदा हातवर करा सांगा बरं मला परत एकदा. मग ठीक आहे. तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे ना, तर हा चार्ट तुमच्या खूप कामाला येणार आहे. म्हणजे इथं जे सांगितलंय का हेच तुम्हाला कामाला येणार. कर्तरी प्रयोगातला करता, आणि जर त्याच्यात कर्म असेल तर एक तर प्रथम मध्ये असेल किंवा भरताला जाऊ द्या. तुम्हाला कर्तरी प्रयोग जर ओळखायचा असेल तर कर्तरी प्रयोगाचा तुम्ही फक्त कर्ता बघायचा. तो कर्ता कोणत्या विभक्तीत असायला पाहिजे, बस याच्यावरून देखील तुम्ही प्रयोग ओळखू शकता. फक्त कर्त्याची विभक्ती कोणती पाहायची? फक्त कर्त्याची विभक्ती पाहायची. कर्ता जर तुम्हाला प्रथमा विभक्तीमध्ये जर दिसला तर हे दोन्ही प्रयोग होतात का? कारण दोन्हीही प्रयोगातले म्हणजे कर्मणी प्रयोगातलाही कर्ता कधीच प्रथमीमध्ये नसतो आणि भावी प्रयोगातला कर्ताही कधीच प्रथमीमध्ये नसतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि कर्म असल्याशिवाय तर कर्मणी प्रयोग होतच नाही. मग इथं कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि भावी प्रयोगामध्ये जर कर्म जर आलं तर कोणत्या विभक्तीमध्ये येतं? द्वितीय विभक्तीमध्ये येतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हे पक्क लक्षात ठेवा. आपण भावी प्रयोग पाहत होतो. ठीक आहे. काय पाहत होतो हो? भावे प्रयोग पाहत होतो. आणि मला असं वाटतंय या भावे प्रयोगामध्ये मी तुम्हाला काय शिकविले ते सांगा. भावे प्रयोगामध्ये मी तुम्हाला काय शिकवले? भावे प्रयोगाचे मुख्य म्हणजे आपण किती प्रकार केले? 3 प्रकार केले. 3 कोणकोणते? एक प्रधान कृतक भावे प्रयोग, दुसरा गौण कृतक भावे प्रयोग आणि तिसरा भाव कृतक भावे प्रयोग. तर त्याच्यामधला आपण प्रधान कृतक भावे प्रयोग पाहिलेला होता. प्रधान कृतक भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. एक सकर्मक भावे आणि दुसरा अकर्मक भावे. मग आपण सकर्मक भावेही पाहिला होता आणि अकर्मक भावेही पाहिला होता. मग आता इथं कसं ओळखायचं पहा. प्रधान कर्तक कर्मणी भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात हो? 3 कोणकोणते? एक प्रधान कर्तक भावे प्रयोग, बरोबर आहे. आणि दुसरा कोणता पडतो रे याचा? गौण कर्तक भावे प्रयोग. आणि तिसरा जो आहे तो कोणता आहे? भावकृतुक भावे प्रयोग. तर याच्यामध्ये तुम्हाला मी हे सांगितलं होतं की प्रधान कृतक भावे प्रयोगाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. प्रधान कृतक भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. मग हे 2 प्रकार कोणकोणते आहेत सांगा बरं पटकन. एक सकर्मक भावे प्रयोग. कोणता रे हो? सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे. सकर्मक भावे. आणि दुसरा कोणता आहे रे? अकर्मक भावे. मग आता तुम्ही ह्याला ओळखायचं असताना तुम्ही काय करताल माहिती आहे? ठीक आहे. सकर्मक भावे प्रयोग जर म्हटलं तर वाक्यातला कर्ता पाहायचा आणि वाक्यातलं कर्म पाहायचं. या कर्ता आणि कर्म या दोघालाही विभक्तीचा प्रत्यय जर असेल, ठीक आहे, विभक्तीचा प्रत्यय असेल तर हा कोणता 100% प्रयोग होतो सांगा? सकर्मक भावे प्रयोग. कर्त्यालाही विभक्तीचा प्रत्यय आणि कर्मालाही विभक्तीचा प्रत्यय जर लागलेला असेल तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग होतो हो? सकर्मक भावे प्रयोग होत असतो. कोणता प्रयोग होत असतो रे? सकर्मक भावे प्रयोग होत असतो. काय अडचणीत पर्यंत नाही ना? हे सांगितले ना का? बरोबर आहे. आणि कर्ता इथं कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीय विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर कोणत्या विभक्तीमध्ये असतो? कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असतं? द्वितीय विभक्तीमध्ये असतं. आणि कर्ता इथं शक्यतो कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीय विभक्तीमध्ये असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि अकर्मक भावे जर म्हटलं तर हे का इकडे लक्ष द्या. अकर्मक भावे प्रयोगामधला जो कर्ता असणार आहे हा कर्ता प्रथमामध्ये असेल का रे हो? प्रथमेत नसेल. आणि वाक्यात काय नसेल हो? कर्म नसेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. कर्ता प्रथमा विभक्तीत नसेल
आणि कर्म वाक्यामध्ये नसेल, अशा वेळेला तो कोणता होईल? आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, कर्म नाही तर हा कर्मणी प्रयोग होत नाही, आणि कर्त्याला विभक्ती म्हणजे कर्ता प्रथम येत नाही म्हणजे हा कर्तरी होत नाही. मग उरला काय आता? परत एकदा म्हणू का? बघा बघा, कर्म जे आहे ना, वाक्यात कर्मच नाही तर तो कर्मणी प्रयोग होईल का? नाही. आणि कर्ता प्रथम येत नसेल तर तो कर्तरी प्रयोग होईल का? कर्तरी प्रयोगातील कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीत असतो, बरोबर आहे. म्हणून आता दोन्हीही कटले तर इथे शिल्लक कोण राहिला? भावे. कोण राहिला? भावे. लक्षामध्ये समजायला की समज नाही गेली? मी परत एकदा सांगतो बघा, हा कर्मणी प्रयोग का होत नाही तुम्हाला म्हणजे ओळखायला सोपं जाईल. हे आकलन याच्यासाठी महत्वाचं असतं. पहा, कर्म नसेल तर कोणता प्रयोग नसेल? मग कर्मणी नसेल, कारण कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होतच नाही. ठीक आहे, मग कर्म वाक्यात नसेल तर हा कर्मणी प्रयोग नसेल, आणि कर्ता प्रथम येत नसेल तर कोणता होणार नाही? मग कर्तरी प्रयोग होणार नाही. मग कर्तरी नसेल आणि कर्मणी नसेल तर शिल्लक कोणता राहिला? भावे. लक्षामध्ये कोणता राहिला? भावे. चला आता इकडे पहा, आणि या गौण कर्तक भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? पूर्व आणखीन गौण कर्तकचे किती पडतात? 4 प्रकार पडतात. कोणकोणते पडतात रे? एक पुरातन भावे, बराबर आहे. दुसरा आहे शक्य भावे, आहे की नाही? शक्य भावे. त्याच्यानंतर पहा समापन भावे, समापन भावे. त्याच्यानंतर पहा समापन भावेच्या नंतर नवीन भावे. कोणता भावे? नवीन भावे. अशा प्रकारचे जे आहेत, ठीक आहे, हे 4 प्रकार कुणाचे पडतात? गौण कर्तक भावे प्रयोगाचे पडतात. लक्षामध्ये. मग आता बघा, आता इकडे आपण हे तर शिकत होतो काय? गौण कर्तक भावे प्रयोग. एकदा वरून एकदा येऊ का खाली? काल तर हे शिकवलेच तुम्हाला. ठीक आहे, पहा तरी पण आपण ह्याला काय करूया? रिव्हिजन देऊयात. ठीक आहे, संपवण्यात मतलब नाही, तुम्हाला समजण्यात मतलब आहे. ठीक आहे, प्रधान कर्तक भावे ह्याच्यामध्ये कोण महत्वाचा असतो रे? कर्ता. लक्षामध्ये कर्ता महत्वाचा असतो किंवा प्रधान असतो. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? प्रधान कर्तक. याचे किती प्रकार पडतात पूर्व? हो, 2. एक सकर्मक भावे आणि दुसरा आता सकर्मक भावे. कर्त्याला व कर्माला विभक्तीचा प्रती लागलेला असतो, आणि कर्ता तृतीय विभक्तीत असतो. कर्म द्वितीय विभक्तीत असते. कोणत्या विभक्तीत असते? कर्म द्वितीय. क्रियापद हे कर्त्यानुसार व कर्मानुसार बदलत नाही, म्हणून तो भावे होतो. उदाहरणार्थ पहा, मातेने मुलाला वाचालवले. ठीक आहे, कर्ता कर्म कर्ता कर्म हे सगळे आपण उदाहरणं जे आहेत ते पाहिलेली होती. ठीक आहे, इथं कर्त्याची विभक्ती कोणती आली रे? तृतीय. आणि कर्माची विभक्ती कोणती आली? द्वितीय. आणि त्याला कोणता म्हणायचं आपण? सकर्मक भावे. कोणता म्हणायचं? सकर्मक भावे. त्याच्यानंतर अकर्मक भावे. पहा, कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो परंतु वाक्यात काय नसतं? पूर्व हो, कर्म नसतं. तेव्हा मग कोणता होतो? अकर्मक भावे प्रयोग होत असतो. ठीक आहे, क्रियापद शक्यतो विद्यार्थी किंवा शक्य असते. कर्ता चतुर्थी किंवा तृतीय विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे, त्याला, सर्वांनी, त्याने. कर्ता कोणत्या विभक्तीत आलाय? त्याला म्हणल्यावर चतुर्थी, मला म्हटल्यावर चतुर्थी. ठीक आहे, सर्वांनी म्हटल्यावर तृतीया. लक्षात कोणती विभक्ती आहे? तृतीय विभक्ती आहे. लक्षामध्ये. ठीक आहे, आता खाली पहा पूर्व. गौण कर्तक भावे प्रयोग पाहायचा आहे आपल्याला. कोणता प्रयोग पाहायचा आहे? गौण कर्तक भावे प्रयोग या ठिकाणी पाहायचा आहे. तर गौण कर्तक भावे प्रयोगात अशा वाक्यात कर्ता गौण असतो म्हणजे महत्वाचा असतो का महत्वाचा नसतो? महत्वाचा नसतो. लक्षामध्ये. ठीक आहे, म्हणून याला गौण कर्तक भावे असे म्हणतात. म्हणून याला काय म्हणायचं पूर्व? हो, गौण कर्तक भावे असं म्हणायचं. याचे किती प्रकार पडतात मग? 4. पहिला प्रकार कोणता आहे? पुरातन भावे. कोणता भावे रे? पुरातन भावे. ठीक आहे, आता पुरातन भावे म्हणजे काय? या प्रकारात काय नसतं रे पूर्व? शक्यतो कर्म नसते. ठीक आहे, आणि कर्ता तृतीय विभक्तीमध्ये असतो. कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? आणि क्रियापदाला, तर क्रियापदाला ज हा प्रत्यय लागतो. क्रियापदाला ज हा प्रत्यय लागतो. आता काही वेळेला या ठिकाणी घोटाळा जे आहे ना, म्हणजे पुरातन कर्मणी आणि पुरातन भावे याच्यामध्ये होतो. तर ही 2 उदाहरणं पक्की लक्षात ठेवा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी कोणाबद्दल बोलायलो रे पूर्व? हो, पापे. पापे हा वाक्याचा कोण आहे पूर्व? हो, कर्ता आहे.
आणि या कर्त्याची विभक्ती कोणती आहे तर तृतीय आहे. कोणती आहे? कारण पा पण त्याला लागलाय पे, पे म्हणजे ह्याला या ठिकाणी ये हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, मग तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत रे? ने, ए, सी. लक्षात, नी, सी, ई, ही. ठीक आहे, लक्षामध्ये. म्हणून हा पापे जो आहे तो तृतीय विभक्तीमध्ये आहे. मग याच्यामध्ये जे आहे कर्म आहे का? नाही. लक्षामध्ये, आणि कर्म नाही आणि कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे म्हणून हा भावे प्रयोग आहे. म्हणून हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. मी काय सांगाल ते समजायला का परत सांगू? या वाक्यातला कर्ता कोणता आहे? कोणत्या विभक्तीमध्ये आहे? वाक्यात कर्म आहे का? मग आता मला सांगा, वाक्यात कर्म नसेल तर हा कर्मणी प्रयोग होईल का? बऱ्याच ठिकाणी याचं कर्मणी प्रयोग देखील उत्तर दिलेलं आहे, पण या वाक्यामध्ये कर्म आहे का? मग वाक्यात कर्मच जर नसेल तर कर्मणी प्रयोग होईल का वागा? होणार नाही. आणि कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असेल आणि वाक्यात कर्म नसेल तर 100% काय होत असतो? भावे प्रयोग होत असतो. मग आता हा पुरातन भावे झाला. कोणता भावे झाला? पुरातन भावे, किंवा त्याला प्राचीन भावे म्हणायचं. पापात्मके पुण्य नरका जाई जे, हो काय, तर पुण्य हा वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे? आणि तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे रे पोरं? हो, तृतीय विभक्तीमध्ये आहे आणि वाक्यात कर्म नाहीये. त्याच्यामुळं हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. लक्षामध्ये. शक्य भावे पहा. वाक्य अकर्मक असते, क्रियापद शक्य असते, कर्ता चतुर्थी किंवा तृतीय विभक्तीत असतो. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, शक्य क्रियापदाचे 2 प्रयोग होतात. शक्य क्रियापदाचे किती प्रयोग होतात रे पोरं? हो, 2 प्रयोग होतात. एक होत असतो पहा शक्य कर्मणी. कोणता पोरं? हो, शक्य कर्मणी. ठीक आहे, आणि एक काय होतो? शक्य भावे. शक्य भावे. ठीक आहे, आता शक्य कर्मणी कुठं होत असेल रे? ज्या वेळेला शक्य क्रियापद सकर्मक असेल, शक्य क्रियापद जे आहे ह्याच्यामध्ये काय येत असेल पोरं? हो, कर्म येत असेल तर त्याला काय म्हणायचं पोरं? हो, शक्य कर्मणी म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे शक्य क्रियापद हे जर सकर्मक धातूपासून बनलेलं असेल, मग सकर्मक धातू कोणकोणते आहेत पहा? खा आहे, पी आहे. ठीक आहे, कसले आहेत हे? सकर्मक. आन आहे. ठीक आहे, हे खा, पी हे कसले धातू आहेत? सकर्मक धातू आहेत. लक्षामध्ये. म्हणजे मला कडू औषध पिववते. आता मला कडू औषध पिववते असं जर म्हटलं तर कोणता प्रयोग झाला पोरं? हो, आता एवढा इकडे नीट लक्ष द्या. मी तुम्हाला पूर्वीही तिकडेही समजून सांगितलेलं आहे. थोडा वेळ लागला तर हरकत नाही, तुम्हाला इकडे मी समजून देतो. हा, ठीक आहे, पहा. हा जे शक्य क्रियापद जे आहे, शक्य क्रियापदाचे किती 2 प्रयोग होतात. कोणकोणते 2 प्रयोग होतात सांगा बरं रे? एक काय होतो पोरं? हो, शक्य कर्मणी. आणि दुसरा कोणता होतो रे पोरं? हो, शक्य भावे. आता ज्या वेळेला शक्य भावे होतो त्यावेळेला या वाक्यामध्ये काय आलेलं नसतं पोरं? हो, कर्म आलेलं नसतं. आणि इथं काय आलेलं असतं रे पोरं? हो, कर्म जे आहे ते आल्याशिवाय कर्मणी प्रयोग होतच नाही. लक्षामध्ये. मग आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, बाळाला कडू औषध, बाळाला कडू औषध पिववते. वाक्याचा कर्ता कोणता आहे पोरं? हो, बाळ. आणि या वाक्यातलं कर्म कोणतं आहे? औषध हे काय आहे? कर्म आहे. आणि पिववते हे क्रियापद कसलं आहे रे पोरं? हो, शक्य. हे शक्य क्रियापदाच्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? कर्म. म्हणून हे वाक्य तुम्ही कशाचं म्हणायचं सांगा? शक्य कर्मणीचं. लक्षामध्ये. समजाले की समज नाही गेले बघा? हा, नक्की. आणि आता हे का इकडे पहा, हे शक्य भावे जे आहे, हे शक्य भावे म्हणजे काय? मी आता असलेलं पहा, बाळाला आता चालवते. बाळाला आता चालवते. बाळाला आता चालवते म्हणजे बाळाच्या अंगी आता चालण्याची क्षमता आहे. तर आता मला सांगा, वाक्याचा कर्ता कोणता आहे पोरं? हो, आणि या वाक्यामध्ये कर्म आहे का? क्रियापद कसला आहे? शक्य. वाक्यात कर्म आहे का? वाक्यात कर्म नाही. मग वाक्यात कर्म नसेल, क्रियापद शक्य असेल तर त्या वेळेला तो कोणता प्रयोग होतो? चटकन सांगा. शक्य भावे प्रयोग होतो. कोणता प्रयोग होतो रे? हे कुणा कुणाच्या टुकुऱ्यात बसले एकदा सांगा. समजलं? ठीक आहे. मग आता इकडे पहा,
आता शक्य भावे प्रयोगातला कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये आलाय? चतुर्थी. आता बाळालाची विभक्ती कोणती आहे? कारण तुम्हाला माहिती आहे का, हे मी वारंवार सांगालो पहा, स ला ना ते, की ज्या वेळेला कर्माला लागतील आणि ते कर्म एकच असेल त्यावेळेला ती विभक्ती कोणती असते पोरं? हो, द्वितीया. ठीक आहे. आणि कर्म सोडून कशालाही सला नाते लागले, ठीक आहे, कर्म सोडून कशालाही सला नाते लागू द्या, विभक्ती कोणती असते पोरं? हो. मग कर्त्याला जर सला नाते लागले तर विभक्ती कोणती असेल ते पोरं? हो, चतुर्थी. आणि कर्माला जर लागले असतील तर द्वितीया, आणि कर्त्याला लागले असतील तर चतुर्थी. आलं लक्षात? समजले का? समजना गेले? हा, हे तर विभक्तीत तुम्हाला सगळं सांगितलंय रे बापूनी. हो, सांगितले की सांगितलं नाही? सांगितले ना दादा. ठीक आहे, चला आता पुढचं पहा. हे एवढं कळालं, समजलं? काही अडचणीत पर्यंत काही नाही ना? चला आता पुढचं बघूयात. ठीक आहे, बघा. शक्य भावे, वाक्य अकर्मक असते, क्रियापद शक्य असते, कर्ता चतुर्थी विभक्तीमध्ये असतो किंवा तृतीय विभक्तीमध्ये असतो. उदाहरणार्थ पहा, बाबाला घरी जाववते, वाक्याचा कर्ता कोणता आहे सांगा बरं पोरं? हो, बाबाला घरी जाववते वाक्यातील कर्ता कोणता आहे? बाबा. आता बाबाची विभक्ती कोणती आहे? चटकन सांगा. चतुर्थी आहे. कारण कर्त्याला सला नाते लागली की विभक्ती कोणती होते? चतुर्थी होती. ठीक आहे, मग याची विभक्ती कोणती झाली? वाक्यात कर्म आहे का? आणि जाववते हे क्रियापद कसलं आहे सांगा पटकन? कसलं आहे? मग ह्याला आता तुम्ही काय म्हणणार? शक्य कर्मणी का शक्य भावे? हा, शक्य कर्मणी मधला आणि शक्य भावे मधला कुणाकुणाला फरक कळाला? एकदा हात वर करा. कळालं ना बघा? ठीक आहे. नेक्स्ट, आईच्याने आता खाववते, आईच्याने आता खाववते, वाक्याचा कर्ता सांगा कोणत्या विभक्तीत आहे? चतुर्थी. तू मर्डरच करील. हा, ने म्हणल्यावर कोणती विभक्ती आहे? हा, तृतीय आहे. वाक्यात कर्म आहे का? आणि खाववते हे क्रियापद कसलं क्रियापद आहे? शक्य क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी शक्य भावे झाला. राजूला आता चालवते, राजूला वाक्याचा काय आहे? कर्ता. आणि कर्ता कोणत्या विभक्तीत आहे सांगा बरं पटकन? कोणत्या विभक्तीत आहे? चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? चतुर्थी. वाक्यात कर्म आहे का? क्रियापद कसला आहे? शक्य. म्हणून कोणता प्रयोग झाला? शक्य कर्मणी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, समजले की समज नाही गेले? आणि जर मी असं जर म्हणलं, आता पहा, ए पोरं हो, हा हा कोणता होईल मग? हा, शक्य भावे. मी काय म्हणालो मग? शक्य कर्मणी म्हणालो का? बर, हे काय होईल? शक्य भावे. आणि मी जर असं जर लिहिलं तर बघा बरं रे पोरं हो, बघा आता राजूला आता चालवते असं जे वाक्य आहे इथं जर मी असं जर लिहिलं, राजूला आंबट दही खाववते, राजूला आंबट दही खाववते, सांगा बरं पूर्वप्रयोग कोणता होईल? आता या ठिकाणी राजू काय आहे? कर्ता. आणि दही काय आहे? काय? कर्म. खाववते हे कसले क्रियापद आहे? शक्य. बरोबर आहे. मग कर्म आलं तर मग आता कोणता होईल? आओ, शक्य कर्मणी होईल ना? कोणता होईल? शक्य कर्मणी होईल. राजूला आंबट दही खाववते म्हणलं की हा काय झाला बरोबर? हो, शक्य कर्मणी झाला. रताळे हो, आलं का लक्षामध्ये? नीट लक्ष देऊन ऐकत जा. काय झाला? हा शक्य कर्मणी. आईच्याने आता खाववते, आईच्याने आता खाववते, वाक्यात कर्म नाही, वाक्यात कर्म नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? शक्य भावे. पण मी आता म्हणलं आईच्याने आईस्क्रीम, आईच्याने आईस्क्रीम खाववते. आता सांगा बरं ह्याचा कोणता होईल? ते कोणता होईल? शक्य भावे. कारण आईस्क्रीम काय झाला आता इथे? कर्म. आलं लक्षामध्ये? समजायले का तुम्हाला? चला आता पुढचा बघा. समापन भावे, समापन भावे. इकडे पहा, समापन भावे. कर्ता कोणत्या विभक्तीत असतो रे? इथं षष्ठी विभक्तीमध्ये असतो. कर्म शक्यतो नसते, कर्म इथं नसतं. आणि कर्म असल्यास ते कोणत्या विभक्तीमध्ये असेल ते पुरं? हो, द्वितीय विभक्तीमध्ये असते. ठीक आहे.
कर्म असेल तर या ठिकाणी कोणत्या विभक्तीमध्ये असतं ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं. कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो. आणि क्रियापद इथं दिलं नाही तर मी इथं लिहितो पहा. क्रियापद जे आहे हे संयुक्त असतं पहा. क्रियापद कसलं असतं बरं हो. संयुक्त असतं. आणि या संयुक्त क्रियापदावरून क्रिया संपन्न होत किंवा क्रिया समाप्तीचा भाव निर्माण होतो. क्रिया समाप्तीचा भाव जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो. लक्षामध्ये क्रिया समाप्तीचा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा. सर्वांचे हसून झाले. सर्वांचे हसून झाले वाक्याचा कर्ता सांगा बरं. सर्व हसणारे कोण आहेत. सर्व लक्षात. आणि आता त्याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय. चा ची चे म्हणल्यावर षष्ठी. आणि हसून झाले हे क्रियापद कसलं आहे पूर्व सांगा. संयुक्त क्रियापद आहे. कसला आहे. आणि हसून झाले म्हणल्यावर क्रिया समाप्तीचा भाव आहे की नाही. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय वाक्यात कर्म आहे का. म्हणजे हा 100% काय होईल भावे होईल. आणि भावेपैकी आता क्रिया समाप्तीचा भाव दाखवायला म्हणून कोणता भावे होईल की कुणाला कळायला हात वर करा. लक्षामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे पहा. रामाचे रावणास मारून झाले. रामाचे रावणास मारून झाले. ठीक आहे. आता इथं दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या पहा. मी जर या ठिकाणी जर असं जर वाक्य जर लिहिलं रामाचा रावण मारून किंवा रामाचे रावण मारून झाले असं जर वाक्य जर लिहिलं बरोबर. रामाचे रावण मारून झाले तर त्या वाक्यात आणि ह्या वाक्यात फरक काय सांगा. इथं कर्ता कोण आहे. रामाची विभक्ती सांगा. इथं कर्म कोण आहे आणि त्याची विभक्ती सांगा. काय आहे द्वितीय. आणि इकडे सांगा कर्ता कोण आहे विभक्ती आणि रावण कर्म कोणत्या विभक्तीत आहे. मग कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असेल आणि कर्म कायम प्रथमा विभक्तीत असेल असा प्रयोग कोणता असतो. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय आहे पण कर्म कायम प्रथमा विभक्तीमध्ये. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमामध्ये असतो का. अहो कर्मणी प्रयोगामध्ये नसतो. म्हणजे हे रामाचे कोणत्या विभक्तीमध्ये आहे. अरे एवढी कशी गदी हावर 17 भाऱ्या तुम्हाला इतकं फुडू सांगायला. मी काय सांगालो माहिती आहे. हे का इकडे लक्ष द्या. हा कर्ता प्रथमेमध्ये आहे का आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे. मग कर्ता प्रथमामध्ये नसेल आणि कर्म प्रथमेमध्ये असेल तर एकच प्रयोग होतो. तो कोणता कर्मणी. कोणता होतो कर्मणी. कर्मणी प्रयोगातला कर्ता कधीतरी प्रथमेमध्ये असतो का. तो कुठल्या ना कुठल्या विभक्तीत असेल. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे हा आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. ठीक आहे. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे प्रथमा. म्हणून इथं मारून झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा कोणता म्हणायचं समापन कर्मणी. इकडे काय झाला पुरो हो समापन कर्मणी. आणि इकडे कोणता झाला हा कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागला आणि क्रियापद संयुक्त असला त्याच्यापासून क्रिया समाप्तीचा भाव निर्माण झाला की ह्याला काय म्हणायचं पुरो हो समापन भावे. आणि कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये असेल आणि कर्म प्रथमामध्ये असेल. दोघांमधला फरक काय. इथं कर्म द्वितीयामध्ये आहे आणि इथं कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे. लक्षामध्ये इथं कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे. मग कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आले काय करायचं समापन कर्मणी. लक्षामध्ये. चला आता पुढे पहा. कृष्णाचे कंसास मारून झाले. ठीक आहे. कर्ता सांगा वाक्यामध्ये कोणता आहे कोणत्या विभक्तीमध्ये आहे आणि कंस कोणत्या विभक्तीमध्ये आहे. हो द्वितीया. ठीक आहे. आणि मारून झाले हे क्रियापद कसलं आहे संयुक्त. आणि क्रिया समाप्तीचा भाव झालाय की नाही. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय आहे कर्माला विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणजे हा भावे आहे. आणि क्रियापदाच्या रूपावरून क्रिया संपन्नतेचा भाव निर्माण व्हायलाय म्हणून समापन आहे. म्हणून त्याला समापन भावे म्हणायचं. कोणता म्हणायचं. तिचे त्याला बोलून झाले. तिचे त्याला बोलून
झाले. वाक्याचा कर्ता कोण आहे आणि कर्म कोण आहे? त्याला. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. आलं लक्षात? बोलून झाले याच्यावरून क्रिया समाप्त झाली असा भाव निर्माण व्हालाय की नाही? बरोबर आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापदाच्या रूपावरून क्रिया संपन्न झाली असा भाव त्या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणून ह्याला काय म्हणायचं? समापन भावे असं म्हणायचं. पुढचं वाक्य पहा. पुढील वाक्याचा विचार करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, बघा. त्याचे लिहून झाले. वाक्याचा कर्ता सांगा चला. त्याचे. आणि वाक्यामध्ये कर्म आहे का रे? आहे का? आणि लिहून झाले याच्यावरून क्रिया समाप्त झाली असं कळले की नाही? मग कर्त्याला प्रत्यय आहे, वाक्यात कर्मच नाही आणि क्रियाच्या समाप्तीचा भाव निर्माण व्हायला. मग कोणता प्रयोग आहे? कोणता आहे? समापन भावे. आलं लक्षामध्ये? आणि त्याचा निबंध लिहून झाला. वाक्याचा कर्ता कोण आहे? कर्म कोणता आहे? कर्म कोणत्या विभक्तीत आहे? कोणत्या विभक्तीत आहे? अशा वेळेला मग प्रयोग कोणता होईल? मग समापन भावे आणि समापन कर्मणी दोघातला फरक कळालाय का कळला गेलाय? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. त्याचे लिहून झाले समापन भावे आहे. त्याचा निबंध लिहून झाला समापन कर्मणी आहे. त्याचे खाऊन झाले. त्याचे खाऊन झाले. वाक्यात कर्म आहे का? नाही. म्हणून कोणता आहे? कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये असेल, क्रियापद संयुक्त असेल आणि क्रिया समाप्तीचा भाव निर्माण होत असेल आणि वाक्यात कर्म जर नसेल तर त्याला काय म्हणायचं? बरोबर हो, समापन भावे म्हणायचं. त्याचा लाडू खाऊन झाला. वाक्याचा कर्ता कोण आहे? कोणत्या विभक्तीत आहे? षष्ठी विभक्तीत आहे. आणि लाडू काय आहे? कोणत्या विभक्तीत आहे लाडू? लाडू हे कर्म आहे आणि प्रथमा विभक्तीमध्ये आहे. म्हणून हा कोणता कर्मणी प्रयोग झाला? समापन कर्मणी प्रयोग झाला. त्याचे गाऊन झाले. त्याचे गाऊन झाले म्हटल्याच्या नंतर पहा, कर्ता त्याचे आहे आणि वाक्यात कर्म नाही आणि क्रियाच्या समाप्तीचा भाव निर्माण होतो. म्हणून कोणता प्रयोग आहे रे? समापन भावे आहे. कोणता आहे? समापन भावे. त्याचे गाणे म्हणून झाले. त्याचे गाणे म्हणून झाले. ठीक आहे. तर या वाक्यामध्ये त्याचे हा कर्ता आहे, गाणे हे काय बरोबर हो? कर्म. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? प्रथमा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं बरोबर हो? समापन कर्मणी. काय म्हणायचं? समापन कर्मणी. कोणता कर्मणी आहे हा? समापन कर्मणी आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका वगैरे असेल तर सांगा. आहे का शंका? नाही ना? मग समापन भावे समजला आणि समापन कर्मणी पण समजला. ठीक आहे. समापन कर्मणी व्हायचं असेल तर काय यावं लागेल? कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये यावं लागेल. बरोबर आहे. आणि कर्म कोणत्या विभक्तीमध्ये यावं लागेल? प्रथमा विभक्तीमध्ये यावं लागेल. ठीक आहे. आणि समापन भावेमध्ये काय व्हावं लागेल? पहा दोघांमधला फरक. समापन भावे. समापन भावे. मला तर कधी कधी वाटतंय लोक तुम्हाला काही शिकवत नाहीत त्यावेळेला पोरायचं काय होत असेल. ठीक आहे. आणि समापन कर्मणी. समापन कर्मणी ह्याची प्रिंट काढून घ्या रे आज. ठीक आहे. समापन भावे आणि समापन कर्मणी. ठीक आहे. तर या ठिकाणी समापन भावे जे आहे, समापन भावे कधी होईल माहिती आहे का? कर्ता जो आहे, कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये असेल. लक्षामध्ये? आणि वाक्यामध्ये काय नसेल बरोबर हो? कर्म नसेल. लक्षामध्ये? आणि क्रियापद संयुक्त असेल तर त्या ठिकाणी काय होतंय? समापन भावे. आणि कर्म जर असेल तर हे कर्म कोणत्या विभक्तीत असेल? द्वितीयामध्ये. पहा, कर्ता षष्ठीमध्ये आणि कर्म द्वितीयामध्ये असेल तरीही कोणता प्रयोग होईल? मग समापन भावेच होईल. लक्षामध्ये? पण समापन कर्मणी जर म्हटलं तर कर्म जे आहे, कर्म कायम कोणत्या विभक्तीमध्ये असेल? प्रथमा. कोणत्या विभक्तीमध्ये असेल? आणि इथं जर कर्म आलं तर इथं कर्म कोणत्या ह्याच्यामध्ये आले? द्वितीयामध्ये आले. आणि इथं कोणत्या विभक्तीमध्ये? फक्त आणि फक्त प्रथमा. आणि कर्ता षष्ठी विभक्ती. कर्त्याची विभक्ती कोणती आहे? तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, समापन कर्मणीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये येणार आहे आणि समापन भावेमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये येणार आहे. पण फरक काय? एक तर इथं काय नसेल? कर्म नसेल. आणि कर्म जर असेल तर विभक्ती कोणती असणार आहे आणि इथं कोणती असणार आहे? बस, कर्माची विभक्ती कोणती असणार आहे? प्रथमा. एवढंच लक्षात ठेवायचंय. लक्षात? हा कोणता होता? समापन भावे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढचा पहा. त्याच्यानंतर आता पुढचा पहा पूर्व हो, नवीन भावे. ठीक आहे. कोणता प्रयोग पाहायचा आहे पूर्व आता? नवीन भावे. नीट समजून घेणे.
ठीक आहे. आपण नवीन कर्मणी पाहिला होता पहा. नवीन कर्मणी हा कुठून घेतलाय मराठीमध्ये? इंग्रजीतून घेतलेला आहे. कुठून घेतलेला आहे? इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइस वरून तो आलेला आहे. लक्षामध्ये. आता पहा, नवीन भावेला आपण काय करायचं माहिती आहे का? एवढंच लक्षात ठेवायचे, कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. कर्त्याला कोणता प्रत्यय असतो? कडून हा प्रत्यय असतो. आणि कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असते रे पोरं हो? कर्त्याला कडून प्रत्यय जर असेल आणि कर्म द्वितीय विभक्तीमध्ये जर असेल तर 100% कोणता प्रयोग आहे? परंतु या ठिकाणी नवीन कर्मणी पण आहे. आलं का लक्षामध्ये पोरं हो? आता नवीन कर्मणीमध्ये आणि नवीन भावेमध्ये फरक काय आहे ते पहा. नवीन कर्मणीमध्ये जो कर्ता जो आहे का, या कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे. कोणता प्रत्यय लागलेला असतो? आणि इथंही कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय? कडून हाच प्रत्यय लागलाय. इथं कर्म कोणत्या विभक्तीत असाल मला सांगा? द्वितीय विभक्तीमध्ये. आणि फरक इथंच आहे पहा. नवीन कर्मणीमध्ये जर म्हटलं तर कर्म कायम कोणत्या विभक्तीमध्ये असेल ते पोरं हो? प्रथमा विभक्तीमध्ये. कोणत्या विभक्तीमध्ये असेल? प्रथमा विभक्तीमध्ये असेल. म्हणजे कर्मणी प्रयोगातील कर्म जे आहे हे कायम कोणत्या विभक्तीमध्ये असतं? प्रथमा विभक्तीमध्ये असतं. आलं लक्षामध्ये? कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असेल आणि कर्त्याला कडून प्रत्यय जर लागलेला असेल तर प्रयोग कोणता होईल? चटकन सांगा. आणि कर्त्याला कडून प्रत्यय असेल आणि कर्म जर द्वितीयामध्ये असेल तर कोणता असेल? नवीन भावे. मग आता इकडे पहा, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना लवकरच बोलवण्यात येईल. ठीक आहे. बरोबर. वाक्याचा कर्ता कोण आहे? त्याला काय लागलाय? कडून. आणि वाक्याचं कर्म कोणतं आहे? विद्यार्थ्यांना. आता विद्यार्थ्यांना म्हणल्या इथं ना हा विभक्तीचा प्रत्यय आहे. कोणती विभक्ती असेल सांगा पटकन? कोणती असेल? मग हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे सांगा पटकन? नवीन भावे प्रयोग आहे. पोलिसाकडून चोराला पकडण्यात येईल. ठीक आहे. वाक्याचा कर्ता कोणता आहे? पोलीस. त्याला काय लागला इथं? कडून हा प्रत्यय लागलेला आहे. कर्म कोणता आहे? चोर. आणि या ठिकाणी कोणत्या विभक्तीमध्ये आहे सांगा? कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? मग हे जर द्वितीय विभक्तीमध्ये असेल आणि कर्त्याला जर कडून हा प्रत्यय जर लागलेला जर असेल, ठीक आहे, आलं लक्षामध्ये, तर हा देखील प्रयोग कोणता आहे सांगा मग? चोराकडून वाटसरूंना लुबाडले जाते. ठीक आहे. वाक्याचा कर्ता कोण आहे? चोर. चोराला काय लागला इथं? कडून. आणि या ठिकाणी कर्म कोणतं आहे रे पोरं हो? वाटसरू. आणि वाटसरू कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. म्हणून हा 100% कोणता प्रयोग झाला सांगा पटकन? कोणता झाला? नवीन भावे. आता पहा, या ठिकाणी थोडी गपलत आहे. ठीक आहे. आता मी जर इकडे जर असं जर लिहिलं पहा, मी असं लिहिलं, पोलिसाकडून चोर पकडला गेला. पोलिसाकडून चोर पकडला गेला. ठीक आहे. आता या वाक्याचा कर्ता कोणता आहे पोरं हो? आणि याला कोणता प्रत्यय लागलाय? या वाक्यातलं कर्म कोणतं आहे? चोर. आणि चोराची विभक्ती सांगा पोरं. बोला बोला पटकन. चोर हे कर्म आहे आणि हे कर्म कोणत्या विभक्तीत आहे? चटकन सांगा. प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? मग अशा वेळेला हा प्रयोग कोणता असेल? चटकन सांगा. नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे पोरं हो? नवीन कर्मणी. आणि बघा इकडे पहा, या ठिकाणी पोलीस हा कर्ता, त्याला कडून हा प्रत्यय, चोर हा कर्म आहे, ते कोणत्या विभक्तीमध्ये? मग हा एवढा फरक तुम्हाला समजावा लागेल की नाही समजावा लागेल सांगा पटकन? बरोबर आहे. इथं द्वितीयामध्ये आहे, इथं कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? कर्म प्रथमामध्ये आलं की कोणता प्रयोग झाला? आणि अशा वाक्यामध्ये कर्म जर द्वितीयामध्ये असेल आणि कर्त्याला कडून प्रत्यय जर असेल तर कोणता प्रयोग आहे? ते पुन्हा कोणाला कळालं? एकदा हात वर करा. समजलं? ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा, चोरांकडून वाटसरू लुबाडला गेला. आता मी असं लिहिलं पहा, चोराकडून वाटसरू लुबाडला गेला. ठीक आहे. मी असं वाक्य लिहिलं पुरं हो. बघा इथं, चोराकडून वाटसरू लुबाडला गेला. तर या ठिकाणी आता मला एक महत्वाचा मुद्दा समजून सांगा. वाक्याचा कर्ता कोणता आहे? त्याला कोणता प्रत्यय लागलाय? आणि वाटसरू काय आहे? वाटसरू काय आहे? कर्म आहे. आलं लक्षामध्ये?
वाट सरू काय आहे? कर्म आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, की हे कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? मग या कोणता प्रत्यय लागलाय? कडून हा प्रत्यय लागलाय, म्हणून हा प्रयोग कोणता झाला? नवीन कर्म. आलं लक्षामध्ये? या दोघातला फरक आपण या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता पहा, भावे प्रयोग जो आहे तो भावे प्रयोग आपला या ठिकाणी संपत आलेला आहे. त्याचा फक्त एक प्रकार राहिलेला आहे हा. ठीक आहे, त्याला एकदा लगेच कंप्लीट करून टाकतो. आलं लक्षामध्ये? ह्याच्यामध्ये काही अवघड नाही. ठीक आहे. आता पहा, अकर्तृक भावे प्रयोग किंवा भाव कर्तरी भावे प्रयोग किंवा भाव कर्तरी भावे प्रयोग असं त्याचं नाव आहे बरं का. भाव कर्तरी भावे प्रयोग. ठीक आहे. आता कशाला म्हणायचं माहिती आहे का तुम्हाला? हे माहिती आहेत का क्रियापद भाव कर्तरी क्रियापद माहिती आहेत का? ठीक आहे. उजाडले, मावळले, ठीक आहे, खवखवते, जळजळते, ठीक आहे. म्हणजे हे अशा प्रकारचे जे क्रियापद जे आहेत ते अशा प्रकारच्या भावकृतुक क्रियापदापासून जो प्रयोग तयार होतो त्याला काय म्हणायचं? भावकृतुक भावे प्रयोग असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा, म्हणजे आता बघा इकडे पहा, हे भावकृतुक क्रियापद कोणकोणते आहेत? मळमळते, जळजळते, खवखवते, उजाडले, ठीक आहे, सांजावले, हे सगळे क्रियापद कसले आहेत? मग असल्या क्रियापदाचा पहा. ठीक आहे. मळमळते, खवखवते, उजाडले, सांजावले, फटफटले, आहे की नाही? त्याच्यानंतर पहा, गडगडले, ही अशी इत्यादी क्रियापद जर आली तर यांचा कोणता प्रयोग होतो माहिती आहे का? भावकृतुक भावे प्रयोग होतो. कोणता होतो रे प्रयोग? हो, भावकृतुक भावे प्रयोग होतो. भावकृतुक भावे प्रयोग होतो. आलं लक्षामध्ये? कोणता प्रयोग होतो याचा? भावकृतुक भावे प्रयोग होत असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. समजतंय? आलेल्यांनी शांत बसा, बसलेल्यांना ऐकू द्या. ठीक आहे. पहा, मळमळते, खवखवते, उजाडले, सांजावले, फटफटले, गडगडले, हे कसले क्रियापद आहेत? भावकृतुक क्रियापद आहेत. आणि या भावकृतुक क्रियापदाचा कोणता प्रयोग होत असतो रे? भावे प्रयोग होत असतो. भावकृतुक क्रियापदाचा कोणता प्रयोग होत असतो? भावे प्रयोग होत असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगतो पहा. मग याच्यातला या अशा क्रियापदामध्ये जे आहे ना, कर्ता स्पष्ट दिलेला नसतो. कर्ता स्पष्टपणे दिलेला असतो का रे पोरं? हो, कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो. अशा ठिकाणी इथं कर्ता जो आहे तो कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं जातं माहिती आहे का? जो क्रियेचा भाव आहे, जो क्रियेचा भाव आहे, या क्रियेच्या भावालाच कर्ता मानावं लागतं. मग कसं? तर पहा, मी म्हणलं काल मला, किंवा मी म्हणलं आता मला सारखे मळमळते, तर या वाक्यातला कर्ता कोणता आहे असं जर तुम्ही जर विचारलं, आता मला सारखे मळमळते, आता मी भाड भाड उलट्याच करणार आहे. आलं लक्षामध्ये? मळमळते. ठीक आहे. आणि या वाक्याचा कर्ता जो आहे, या वाक्याचा कर्ता स्पष्ट रूपाने या ठिकाणी दिलेला नाही. मग या वाक्याचा कर्ता कोणता मानायचा? तर इथं मळमळते जे आहे, मग आपण काय म्हणायचं? होणारी काय आहे रे पोरं? हो, मळमळ. ही क्रिया जी आहे का, या क्रियेचा भाव हाच या ठिकाणी आपण काय मानायचा? होणारी काय? मळमळ. मग ह्यालाच काय म्हणायचं? आपण कर्ता मानायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे, या क्रियेचा मूळ भाव जो आहे, तो मूळ भाव हाच त्या ठिकाणी काय केला जातो? कर्ता मानला जातो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून त्याला भाव कर्तरी क्रियापद असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक भाव कर्तरी क्रियापदाचा फक्त आणि फक्त कोणता प्रयोग होत असतो? भाव कर्तरी भावे प्रयोगच होत असतो. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. हे पहा, फक्त वाक्य नीट लक्षात घ्या. हे अकर्तृक भावे प्रयोग किंवा भाव कर्तरी भावे प्रयोग. अकर्तृक किंवा भाव कर्तरी क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग होतो. अशा वाक्यात कधीच कर्म नसते व कर्ताही स्पष्टपणे दिलेला नसतो. इथं कर्म असतं का रे? कर्मही नसतं आणि कर्ताही स्पष्टपणे दिलेला नसतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता पहा ही उदाहरणं.
मला आज सारखे मळमळते. तुम्हाला प्रयोग जर विचारला तर कोणता प्रयोग सांगणार मग? अकृतक भावे. कोणता सांगणार? अकृतक भावे प्रयोग सांगणार. आज सारखे गडगडते. आता या ठिकाणी होणारी काय आहे रे पोरं? हो, गडगड. मग गडगडते हे काय? करताय. आपलं गडगड काय आहे? करताय. मग गडगडते या क्रियापदावरून आपण प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग आहे सांगा पटकन. कोणता प्रयोग आहे? अकृतक भावे. माझ्या घशात खवखवते. नको त्या गोष्टी खाल्ल्या असतील. बरोबर आहे. खवते होणारी काय? मग खवखव हाच काय मानायचा इथं? करताना खवखवते वरून आपल्याला क्रिया कोणता प्रयोग ओळखायचा आहे? अकृतक भावे किंवा त्यालाच काय म्हणायचं? भावकृतक भावे प्रयोग. ठीक आहे. गावी जाताना रस्त्यातच उजाडले. ठीक आहे. मग आता उजाडले हे कसलं क्रियापद आहे? भावकृतक क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे? भावकृतक क्रियापद आहे. मग याचा प्रयोग कोणता आहे? कोणता आहे? भावकृतक भावे किंवा त्यालाच काय म्हणायचं? अकृतक भावे. वस्ती गाठण्यापूर्वीच सांजावले. ठीक आहे. सांजावले भावकृतक भावे. ठीक आहे. मगाशी चांगलेच गडगडले. वाडीवरून निघाल्यानंतर बऱ्याच वेळाने फटफटले. मग क्रियापद काय आहे रे? फटफटले. मग याचा प्रयोग कोणता सांगणार तुम्ही? भावकृतक भावे किंवा अकृतक भावे. तर अशा पद्धतीनं पूर्व हो क्रियापद आपलं ह्याचे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार जे आहेत ते मुख्य 3 प्रकाराचा या ठिकाणी आपण पार निचोड केलेला आहे. त्याचा पार धिंगाणा केलेला आहे लक्षामध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी संकर प्रयोग पाहणार आहोत. कोणता प्रयोग पाहणार आहोत? जो की लई क्लिष्ट वाटतो लोकांना, लई अवघड वाटतो, परंतु तो अतिशय सोपा करून या ठिकाणी तुम्हाला सांगितला जाईल लक्षामध्ये. आणि संकर प्रयोग संपला की तुमचं एक चर्चासत्र माझ्यासोबत असेल. त्याच्यामध्ये सर्व प्रयोगावरचे क्वेश्चन असतील. मी तुमच्यासोबत बसलेला असेल. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं मी तुमच्याकडून ते सगळं तयार करून घेईल. तुम्हाला प्रयोगामध्ये जिथं अडचण येते एवढा शिकून पहा, इतका बारकाईनं शिकून जर तुम्हाला काही अडचण आली तर ती अडचण आपण वर्गात बसूनच सोडवू लक्षामध्ये. ठीक आहे. पण या ठिकाणी असा एकही प्राणी उरला नाही पाहिजे की त्याला प्रयोग नाही जमला पाहिजे लक्षामध्ये. ठीक आहे. त्याला जमलाच पाहिजे लक्षामध्ये. ठीक आहे. आता एवढं या ठिकाणी घेतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचं लेक्चर जे आहे ते कंटिन्यू होईल. ओके.